नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच अत्यंत मोठी बातमी येते मुंबईमधून. ही बातमी आहे मुंबईतील वांद्रे टर्मिनल वरून बातमी आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनल वरती मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती संपूर्ण घटना घडलेली आहे. सकाळी 5:10 सुटणारी वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही पकडण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मात्र एक्सप्रेस 2.5 तास उशिराने आली आणि एकच गर्दी उसळली. एक्सप्रेस पकडताना मग चेंगराचेंगरी झाली. 9 प्रवासी जखमी असून त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवरती भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. ही सर्व दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय. प्रवासी अत्यंत जखमी झाले आहेत. प्रवाशांची तारांबळ उडाली होती आणि त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय. सकाळी जवळपास 5च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडल्याचं समजतंय. 5च्या सुमारास वांद्रे ते गोरखपूर ही जी एक्सप्रेस असते ती सकाळी 5:10 सुटत असते. रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. रुपाली, अत्यंत गंभीर असा हा प्रकार घडलाय, चेंगराचेंगरी झाली आहे. नेमकं काय जखमींबद्दल सविस्तर अपडेट आहे? तर ही संपूर्ण घटना आपण पाहतोय सकाळी 5:10 घडलेली आहे. आपल्या प्रतिनिधी रुपाली आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करतील. काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या आपल्याला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. परंतु सकाळी 5:10 ही संपूर्ण घटना घडल्याचं समजतंय. कारण की याच वेळी वांद्रे गोरखपूर ही एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांनी ही गर्दी केली होती. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती वांद्रे गोरखपूर अशी ही एक्सप्रेस आली होती आणि ही एक्सप्रेस सुमारे 2.5 तास उशिरा आल्यामुळे लोकांनी एक्सप्रेस पकडण्यासाठी गर्दी केली. नंतर काय झालं हे जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत. रुपाली, चेंगराचेंगरी झाली तेव्हा नेमकं काय घडलं? लोकांची तारांबळ का उडाली होती? रुपाली, आपण पाहतोय की लोकांची चेंगराचेंगरी झाली, काही जण जखमी झाले आहेत. नेमकं जखमींबद्दल काय सविस्तर अपडेट आहे आणि का ही चेंगराचेंगरी झाली? फोन कट झालाय. फोन दिलाय. आपल्या प्रतिनिधी जयश्री भिसे या संदर्भातली सविस्तर अपडेट देतील. जयश्री, नेमकं काय कारण आहे? चेंगराचेंगरी झाली आणि जखमी झालेत. जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दलची काय अपडेट आहे? नक्कीच. आता जे जखमी आहेत ते त्यांना आता भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्या 9 जणांपैकी दोघांची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे. आपण पाहतोय सकाळी 5:10 गोरखपूर एक्सप्रेस होती आणि ती तब्बल 2.5 तास उशिराने आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि या गर्दीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळेच हे जे प्रवासी आहेत हे मोठ्या प्रमाणात गंभीर झालेले आहेत. आपण पाहतोय आता दिवाळीची सुट्टी असेल किंवा छटपूजा वगैरे असेल, यासाठी ही लोक जे आहेत आता गावी जात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती गर्दी झालेली आहे. अच्छा, धन्यवाद जयश्री. आपण आपल्या सोबतच राहा. तुर्तास आपण ही दृश्य संपूर्ण पाहतोय की पोलिसांची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी कशी तारांबळ उडाली होती. जवळपास सकाळी 5:10 वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आली. परंतु ही एक्सप्रेस 2.5 तास उशिरा आली आणि त्यामुळेच जे प्रवासी होते, ज्या या ट्रेननं प्रवास करणार होते, त्यांची एकच तारांबळ आली. सध्या दिवाळीचा सीझन आहे आणि त्यातच छटपूजा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईतून लोक, कर्मचारी जे असतात ते आपापल्या गावी जात असतात. दिवाळी आपल्या प्रियजनांसोबत गेली पाहिजे म्हणून त्यांना घरी जाण्यासाठी ही एकच त्यांनी गर्दी केलेली होती. परंतु 2.5 तास ट्रेन उशिरा आली आणि त्यामुळे आपल्याला जागा मिळते की नाही, आपलं सीट पकडण्यासाठी प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जशी वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही आली तशी प्रवाशांनी ती पकडण्यासाठी धावपळ केली आणि या धावपळीतच चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय. चेंगराचेंगरी इतकी भयंकर होती की 9 जण यामध्ये जखमी झाले आहेत आणि दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. भाभा रुग्णालयामध्ये या संपूर्ण जखमींवरती उपचार सध्या सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची अपडेट आपण वेळोवेळी घेत राहू. पण तुर्तास ही अत्यंत गंभीर अशी बातमी आहे. वांद्रे टर्मिनस वरती ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाली आहे. तर वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती हा प्रकार घडलाय. वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडताना ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाल्याचं समजतंय. एक्सप्रेस 2.5 तास उशिरा आल्यानंच गर्दी उसळली होती आणि एक्सप्रेस पकडताना वांद्रे टर्मिनस वरती
प्रवाशांची तारांबळ उडाली आणि चेंगराचेंगरी झाली। यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। काही जणांना पोलिसांनी आपल्या खांद्यावरती उचलून नेलंय, तर काही जण आपण पाहतोय स्ट्रेचरवरती नेण्यात येत आहे। ही काही दृश्य आहेत जी अत्यंत माणसाला हृदयद्रावक अशी दृश्य आहेत आणि आपल्याला विचलित करणारी दृश्य सुद्धा आपण पाहतोय। ब्लर केली गेली आहेत, परंतु यातून काही घटनाक्रम जो घडला आहे त्याची गंभीरता आपल्याला जाणवू शकते। सचिन गार आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, सध्या नेमकं तिथली काय परिस्थिती आहे? संपूर्ण जे परिसर किंवा संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आली आहे का? सगळे जे जखमी प्रवासी होते त्यांना सध्या आरपीएफने तात्काळ रुग्णालयात हलवलेलं आहे। एवढंच नव्हे तर जी गाडी होती ती देखील आपल्या प्रवासाला रवाना झाल्याची माहिती सध्या मिळते। मात्र आपण बघतोय की खूप मोठा धक्कादायक घटना ही तर मुंबईत घडल्याचं म्हणावं लागेल। ट्रेन येते आणि त्यात चढताना एवढी मोठी चिंगराचिंगरी कसं होऊ शकते असा एक प्रश्न पडतो आणि जी काही रेल्वे टर्मिनसवरची सुरक्षा आहे त्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण ट्रेन वरचेवर या ठिकाणून ट्रेन सुटत असतात आणि या ठिकाणी जर एवढी गर्दी लोटणार होती, दिवाळी निमित्त ही सगळी गर्दी झाल्याचं सांगितलं जात आहे, तर त्या गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पूर्व उपाययोजना केल्या होत्या का नव्हत्या असा प्रश्न आता इथे निर्माण झालेला आहे। कारण आपण बघितलं की जवळपास 9 प्रवासी हे केवळ ट्रेनमध्ये चढताना झालेल्या चिंगराचिंगरीत जखमी झालेले आहेत। त्यातील कित्येक प्रवासी हे गंभीर असल्याचं देखील सांगितलं असेल। नक्कीच सुरक्षेच्या दृष्टीने हा सगळ्यात चिंतेचा मुद्दा आहे। मात्र आपण बघतोय की सध्या बँड्रा टर्मिनसवरची परिस्थिती नॉर्मल आहे। जे जखमी होते त्या सगळ्यांना सध्या आरपीएफ आणि जीआरपी या दोघांनी हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे। त्यातील 2 प्रवाशांची परिस्थिती गंभीर असल्याची सध्या माहिती मिळते। अच्छा, धन्यवाद सचिन या अपडेटसाठी। आपण असंच आपल्या सोबत जोडून राहा। आम्ही सध्या तुर्तास ही काही दृश्य आपण साम टीव्हीवरती बघतोय, आपल्याकडून आम्ही वेळोवेळी याचे अपडेट्स घेणारच आहोत, त्यामुळे आपण जोडून राहावं। पण ही दृश्य आपण जी बघतोय आपण ब्लर केलेली दृश्य आहे, परंतु या परिस्थितीची गंभीरता यावरून दिसून येऊ शकते। काही प्रवाशांना पोलीस अगदी त्यांच्या खांद्यावरती नेत आहेत, तर काहींना स्ट्रेचरवरती घेऊन जाण्यासाठी धावपळ होतीये। काही प्रवासी जागीच मदतीच्या आशेनं पडलेले आहेत। ही दृश्य तुम्ही पाहताय की बांद्रा टर्मिनसवरती एकच किती गर्दी जी आहे तारांबळ उडाली होती। हा सीझन जो असतो, हा जो सणवारांचे दिवस आहेत आणि त्यामुळे आपापल्या प्रियजनांसोबत आपण सण साजरे करावे म्हणून लोकांनी ही गर्दी केली होती, परंतु ट्रेन उशिरा झाल्यानं हा संपूर्ण प्रकार घडलाय। आणि नक्कीच प्रशासनावरती सुद्धा यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे, कारण की रेल्वे प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन त्यांचं तिथे कुठला बंदोबस्त नव्हता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बांद्रा टर्मिनस हे मुंबईतलं असं एक स्टेशन आहे जिथून बाहेर जाणाऱ्या ट्रेन ह्या मोठ्या प्रमाणात येत असतात, म्हणून प्रवासी जे आहे तिथे येत असतात। प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे रोज या ठिकाणी असतात आणि अशा वेळी प्रशासनातली ही जी तूट आहे ती अत्यंत गंभीर आहे। आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जातोय। सचिन, आपण जे बघतोय की प्रशासनाचं याच्यातून ती जी तूट आहे, त्यांच्या नियोजनातली तूट ही समोर आलेली आहे, यावरती आता पुढे काय कारवाई केली जाते, काय दक्षता जी आहे ती प्रतिनिधींकडून घेतली जाते? सांगितलं आहे की सध्या